विद्यार्थी मित्रांनो, आज जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, गुरुपौर्णिमेच्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। तसेच माझे जे गुरु होते त्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे। आता गुरु हे तीन प्रकारचे असतात माझ्या मते। गुरु म्हणजे ज्यांनी आपल्याला या जगात आणलं ते आई वडील म्हणजे प्रथम गुरु, आणि जे मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कार करतात आणि मुलांना घडवतात हे असे शाळा कॉलेज महाविद्यालयात शिकवणारे हे दुसरे गुरु। त्यानंतर समाज व्यवस्थेत जे आपल्यापेक्षा मोठे असतात, वडीलधारी मंडळी असतात, ते सुद्धा आपले तिसरे गुरु, कारण त्यांच्याकडूनही आपल्याला ज्ञान मिळते आणि म्हणूनच त्यांना गुरु ही संकल्पना लागू होते। विद्यार्थी मित्रांनो, गुरुची महती सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की या पृथ्वी तलावर जर सागरातील जेवढं पाणी आहे त्याची साई केली, 7 समुद्राची साई केली, आणि पृथ्वीवर जेवढा पृष्ठभाग आहे त्याचा जर कागद केला तर गुरुची महती लिहायला सुद्धा भूपृष्ठ अपुरा पडेल, अशी व्यापक संकल्पना ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेली आहे। म्हणजे गुरुची महती किती मोठी आहे हे यावरून आपल्याला सांगता येते। त्यानंतर स्वतः देवानीच म्हटलं आहे, यामध्ये गुरु बद्दल संत कबीराने म्हटले आहे, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, गुरु भली हारी आयने गोविंद दियो बताय। जेव्हा भक्त आणि जेव्हा गुरु आणि जेव्हा देव समोर असतात तर भक्तांना सुद्धा विचार येतो की आधी कोणाच्या पाया पडावे, तर त्यावेळेस स्वतःच देवाने सांगितलेलं असते भक्तांना की गुरु देवापेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे, आणि म्हणून भक्त हा आपल्या गुरुचे पाया पडतो। तर गुरुचे योगदान खूप महत्त्वाचे आहे, आणि गुरु आपल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे संस्कार देतो, ज्या प्रकारची त्यांच्यामध्ये भावना निर्माण करतो, आणि गुरुचे जे काही संस्कार विद्यार्थ्यावर पडतात तेच विद्यार्थी स्वीकारत असतात। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामधूनच उद्या चालून कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी समाजसेवक होईल, कोणी राजकीय व्यक्ती होईल, कोणी मंत्री होईल, कोणी संसद सदस्य होईल। हे समाज घडवण्याचे कार्य गुरुवर निर्माण आहे। जर विद्यार्थी मित्रांनो, एखादा जर डॉक्टर चुकला तर 1-2 रुग्ण दगावतील, आणि जर एखादा इंजिनियर चुकला तर 1-2 इमारतीच पडतील। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर शिक्षक चुकला तर संपूर्ण भावी पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून गुरुची महती पुष्कळ मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही आपल्यात आहे। आपण सर्व काही बनवू शकतो। डॉक्टर बनू शकतो, शिक्षक बनू शकतो, वकील बनू शकतो, इंजिनियर बनू शकतो, कलेक्टर बनू शकतो, पोलीस अध्यक्ष बनू शकतो, पण ते सर्व आपल्यात आहे। ते गुण आपल्याला ओळखता यायला पाहिजे। ज्याप्रमाणे मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, परंतु जेव्हा कस्तुरीला सुगंध येतो, आणि सुगंध कुठून येते हा मृग शोधू लागतो आणि सोयरावैरा पडू लागतो, परंतु त्या मृगालाच माहीत नाही की कस्तुरी ही आपल्यात आहे। तर तो सोयरावैरा पडून आपला जीवन संपतो, आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणतो सर्व कलागुण आपल्यातच आहे। त्या कलागुणांना ओळखा आणि त्यानुसार आपले आचरण करा। विद्यार्थ्याने जर गुरुचं ऐकलं, गुरुनी सांगितलेल्या मार्गावर चालला विद्यार्थी, तर खरोखरच विद्यार्थी हा यशाच्या पावलांवर जाऊन त्याला प्रगती आपली गाठता येऊ शकते। गुरुशिवाय असा कोणीच व्यक्ती आजपर्यंत घडला नाही। कोणता राजकीय व्यक्ती घडला नाही, कोणता डॉक्टर घडला नाही, कोणता इंजिनियर घडला नाही। तुमच्या वर्गात येणारे जे काही शिक्षक आहेत, दररोज कितीतरी अभ्यास करतात आणि अभ्यास करून तुम्हाला शिकवतात। जर तुमचे गुरु एवढा अभ्यास करत असतील तर विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही किती करायला पाहिजे. तर आजपासून संकल्प आखून टाका की आपल्याला किती अभ्यास करायचा आहे. जर शिक्षकांना 45 मिनिटाची तासिका घ्यायची असेल तर तो वाचल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय तासिका घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर एक्झाम द्यायची आहे आणि HSC बोर्डाची किंवा SSC बोर्डाची एक्झाम पास करायची आहे. तर माझ्या मते तरी तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास करायला पाहिजे आणि 10वी 12वीच्या एक्झाममध्ये सर्वाधिक पर्सेंटेज बनवून कॉलेजचं आणि आपल्या वडिलाचं आणि समाजात राहून आपलं नाव उज्ज्वल करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, गुरु बिना कोण बतावे बात, बड़ा विकट यमघाट, भांति की बाड़ी नदिया बीच में अहंकार की लाट, मदमत सर की धारा बरसत, माया पवन घनघाट, काम क्रोध दो पर्वत टाड़े, लोभ चोर सांगत, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, क्यों करना बोभाट, असं कबीराने म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचं उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो. एकलव्याला धनुर्विद्या शिकायची होती आणि धनुर्विद्या शिकण्यासाठी तो जेव्हा द्रोणाचार्यकडे जातो तेव्हा तो द्रोणाचार्य त्यांना म्हणतो की तुम्ही कनिष्ठ जातीची आहात आणि म्हणून माझ्याकडून धनुर्विद्या तुम्हाला शिकता येणार नाही. म्हणून एकलव्य काय करतो की आपल्या द्रोणाचार्याचा पुतळा बनवतो आणि द्रोणाचार्याकडून त्या पुतळ्याकडून धनुर्विद्या त्या काळात शिकून घेतो आणि सर्वात मोठा धनुर्धर बनतो. परंतु शेवटी हे गुरुच्या लक्षात येते, द्रोणाचार्याच्या लक्षात येते. एक दिवस जंगलात फिरत असताना एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची जेव्हा भेट होते तेव्हा एकलव्य हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे असं जेव्हा त्याला कळते तेव्हा द्रोणाचार्य आपल्या त्या एकलव्याकडून एक गुरुदक्षिणा मागतो आणि गुरुदक्षिणा मागितल्यावर एकलव्याच्या हाताचा अंगुठा तो मागून टाकतो, जेणेकरून अर्जुनापेक्षा कोणी महान धनुर्धर ठरू शकणार नाही. असेही तुमचे शिक्षक करत नाही तुमच्यासोबत. आम्हाला फक्त तुम्ही चांगल्या रीतीने वाचायला पाहिजे, आपल्या शिक्षकांची ऐकायला पाहिजे, आपल्या गुरुचा मान सन्मान करायला पाहिजे. एवढंच विद्यार्थी मित्रांनो, गुरुपौर्णिमेनिमित्त बोलत आहे. पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.